पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय? गोपाळराव, बळवंतराव, काकांसारख्या निस्पृह माणसाला अटक करण्याची आवश्यकता काय होती? नाही, या ब्रिटिशांना काय धोका आहे त्यांच्यापासून? बुद्धिबळाची खेळी खेळतायत, दुसरे काही नाही। वजिराला हात लावता येत नाही म्हणून हे आजूबाजूचे मोहरे निकामी करतायत। खरंय तुमचं। त्यामुळे आपल्याला पुढील पावले ओळखावी लागतील आणि त्यानुसार आपली चाल ठरवावी लागेल। एकीकडे फडके ब्रिटिशांना शह देत आहेत आणि दुसरीकडे काका त्यांच्या मार्गाने लढा देत आहेत। त्यापैकी काकांना त्यांनी अटक केली आणि फडके परागंद आहेत। त्यामुळे आता त्यांच्या मार्गातील प्रमुख अडथळा रानडे। गोपाळराव, सार्वजनिक काका आणि रानडे मिळून बहुतसे निर्णय घ्यायचे। आपण रानडेंना भेटूया। चला चला। बळवंता, गोपाळराव, रानडे, पोलिसांनी। तर हे सांगू नका रानाड्यांनाही अटक केली पोलिसांनी। नाही, बदली धुळ्याला। काय? रानडेंची धुळ्याच बदली झाली का? अरे रानडे आपल्या सार्वजनिक काकांचे सहकारी, त्यात शासकीय न्याय व्यवस्थेत ते कार्यरत होते। त्यामुळे पुण्याच्या कायदा व्यवस्थेपासून आणि एकूणच पुण्याच्या या परिस्थितीपासून त्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे हा। त्यामुळे त्यांची बदली झाली। अरे आपली सगळी मुलं संतापली आहेत, सैरभैर झाली आहेत। याचीच भीती होती। चहूबाजूंनी आपण गोऱ्यांच्या कचाट्यात सापडलोय। हात पाय सगळे बांधून टाकलेत। पण म्हणून आपण थांबून चालणार नाही। यातून काहीतरी मार्ग काढायला हवा। पण बळवंता, सगळ्यांनाच असं वाटतंय आता तुम्हीच काहीतरी करू शकता। गोपाळराव, राजाला कितीही शह दिला तरी एक वेळ अशी येतेच जेव्हा तो एक पाऊल पुढे टाकून मात देऊ शकतो। आपल्याला तीच वाट शोधायची। सार्वजनिक काकांना सर्वप्रथम सोडवायला हवे, वकिलांशी बोलून। हो, या ब्रिटिश सरकारला आता तडाखा द्यायलाच हवा। चला 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 चला। या काका, तुम्हाला त्या पोलिसांनी काही त्रास दिला नाही? सावकाश बसा, बसा। मी तुमच्यासाठी पाणी आणू? मी बघतो। अरे अरे थांब थांब, इतकं काही झालेलं नाहीये। आत जरा कोंदट हवा होती आणि त्यात इतक्या जणांना डांबून ठेवलेलं, त्यामुळे जरा, आणि आवर्जून आपल्याला पाणी देतील इतकी काही माणुसकी शिल्लक नाही या गोऱ्यांमध्ये। खरं आहे काका, आणि मुळात मला हा प्रश्न पडतो, तुम्हाला अटक केलीच का? जी घटना घडली त्याचा तुमच्याशी काहीच संबंध नव्हता। असं आहे, वासुदेव फडकेंशी ओळख आहे इतकी सबब पुरेशी आहे मला गजाआड टाकण्यासाठी या गोऱ्यांना। इतकंच नव्हे काका, सर्व बाजूंनी होणारा विरोध नष्ट करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आहेत हे ब्रिटिशांचे। आधी तुम्हाला अटक केली, मग रानड्यांची बदली केली, त्यामुळे कायदेशीर बाजू भुसभुशीत केली त्यांनी, आणि आता फडक्यांविरुद्ध मोहीम सुरूच केली। ते देखील कुटील कारवाया करून। या गोऱ्यांच्या डेक्कन स्टार नावाच्या वृत्तपत्रात काय लिहून आलंय बघा। किती लांछनास्पद आरोप केलेत फडके गुरुजींवर। ऐका, लेट इट बी क्लिअरली अंडरस्टूड दॅट वी डू नॉट सिम्पथाइज with the cause of dacoity Mr. V.B. Phadke is alleged to have undertaken. But we clearly sympathize his spirit of self-sacrifice. He was a clerk in military finance office, drawing a handsome salary of ₹60 per mensem. कारण नसताना हे सगळं छापलंय। He has left a young wife behind to be taken care of, either by his parents or his shadowy friend. If the pluck and self-sacrificing spirit that this Vasudev Rao is heard to possess had been directed to some other good cause, such as founding a colony, shall he not have been praised, certainly extolled? हे असे आरोप आहेत।
छे, दरोडेखोर म्हणून फडक्यांची सार्वजनिक प्रतिमा तर मलिन केली आहेच, पण आता हे असलं सगळं लिहून त्यांची व्यक्तिगत प्रतिमा सुद्धा मलिन करतायत. आणि या वृत्तपत्रासारखेच ब्रिटिशांचे बॉम्बे गॅझेट नावाचे वृत्तपत्र आहे. त्यामध्ये काय लिहिलंय माहिती? बुधवार वाड्यात जी आग लागली त्याचे मुख्य सूत्रधार फडकेत. आणि पुण्याच्या मंडळींमध्ये ज्या प्रकारे फडक्यांचा उदो उदो होतो, त्यानुसार फडके हेच पुण्यातील मध्यवर्ती वसाहतीचे हस्तक आहेत, म्हणजे एजंट. बाळांनो, परिस्थिती आता यापेक्षा जास्त विदारक होत जाणार आहे, पण आपण लढत राहायचं, ते महत्वाचंच. लढणं सोडायचं नाही. माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही दोघांनी, तुम्ही सगळ्यांनीच इतका खटाटोप केलात, आणि तू माझ्यासाठी वकिलांशी बोललात, अर्ज केलेत, ते अर्ज वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेत. अरे किती त्रास झाला तुम्हाला बाळांनो. काका, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. दिव्याची वात तेवत राहावी म्हणून जे तेल ती ग्रहण करते, ते आहात तुम्ही आमच्यासाठी. तुमच्यावर आणि फडके गुरुजींवर जी काही संकटे ओढावतील ती आम्ही आमच्या छातीवर घेऊ. मला फक्त एकच चिंता सतावते. कसली? विचार करा गोपाळराव, पुण्याची स्थिती आता नाजूक आहे. एकाच वेळेला खूप साऱ्या घटना घडत आहेत. फडके गुरुजींचे धुमाकूळ घालणे चालूच आहे, आणि त्यात त्यांच्यावर हे असे अधवा तद्वा आरोप होत आहेत वृत्तपत्रांमधून. आणि हे सगळं घडत असताना हा डॅनियल कुठे आहे? तो जणू गायबच झालाय. हे नेमकं काय शिजत असेल काही कळत नाही. पहाट देखील झाली नाही अजून. इतक्या लवकर चालायला निघाला? मी आल्यापासून बघतीये, चित्त अगदी थाऱ्यावर नाही तुमचे. कुतूहल वाटतं मला. माझी मनोवस्था मी काही न सांगता देखील ओळखतेस तू. मनातलं सांगूनही बघा कधीतरी. मी समजून घ्यायचा प्रयत्न करेन. तेवढा विश्वास तर ठेवून पहा माझ्यावर. काय काय समजून घेणार आहेस? माझा सहाध्यायी विनायक, त्याला पोलिसांनी पकडलं. त्याला तसे बघून मला काय वाटले हे समजून घेणार आहेस? आज त्या पोलिसांचे हात विनायक पर्यंत पोहोचले, तुझ्या फडके गुरुजींपर्यंत पोहोचतील. या भीतीने मला काय वाटतंय हे समजून घेणार आहेस? मुठीतून वाळू निसटून जावी आणि आपण असहाय्य होऊन ते फक्त पाहत राहावे, अशी परिस्थिती हातातून निघून जाते, हे तू समजून घेणार आहेस? ते नाहीच समजू शकणार कदाचित. कारण बाहेर घडणाऱ्या गोष्टी या माझ्या डोळ्यांआड असतात. माझ्या डोळ्यांपुढे असतात ते तुम्ही. तुमची ही अशी विस्कटलेली मनस्थिती पाहणं हे माझ्यासाठी जास्त क्लेशदायक आहे. गावात कुठेही जरी काहीही झालं तरी पहिला विचार हा येतो मनात की तुम्ही तर अडकले नसाल ना त्यात, तुमचा हातभार तर नसेल ना. देव न करो पण उद्या पोलिसांनी तुम्हालाच. मला पोलिसांनी पकडले तरी मला फिकीर नाही, मला मुळीच फिकीर नाही. आणि आता माझे कर्तव्य वेगळे आहे. विनायकच्या अटकेची वार्ता मला गुरुजींच्या कानावर घालायलाच हवी. अहो पण जाणार कुठे? मामन जे सांगत होते त्यांच्या वाड्यावर पोलिसांची गस्त आहे म्हणून. म्हणजे गुरुजी नसतील ना आता तिथे, त्यांना शोधणार कसे? मी त्यांना शोधेन, कसाही माग काढेन, परंतु शोधून काढेन मी त्यांना. अहो पण कसं? भामे, मी गुरुजींच्या सानिध्यात राहिलोय. अशी कित्येक ठिकाणे आहेत ज्यांच्याबद्दल पोलिसांना यत्किंचितही कल्पना नाही, आणि तिथे गुरुजी असू शकतात. आणि या ठिकाणांबद्दल मी कुणालाही सांगू शकत नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. फक्त स्वतःच्या जीवास जपून असा म्हणजे झालं. माझे असो. तुमच्यावर कुठलेही संकट कधी येणार नाही, तुमच्यावर गदा येणार नाही याची शाश्वती बाळग. येतो. अहो
कर्तव्याच्या मार्गावर अशीच कंदील धरून मला वाट दाखवत राहा. गुरुजी मीच आहे बळवंत. बरे झाले लवकर सांगितलेस. मला वाटलं कोणी फितूर आहे ज्यांनी इथला पत्ता पोलिसांना दिला, परंतु तू अचानक अपरात्री इथे आलायस याचा अर्थ नक्कीच काहीतरी महत्वाची वार्ता असेल. बोल. पोलिसांनी विनायकला पकडले. काय? होय, आणि भर रस्त्यात त्याची धिंड काढून दवंडी पिटत होते की जे कोणी ब्रिटिश साम्राज्य विरुद्ध काही पावले उचलतील त्यांचे हे असेच हाल केले जातील. दिगंबरा, माझ्या माणसांच्या बाबतीत हे असे घडणार असेल तर स्वतःला गुरुजी म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही मला. नाही, मी असा हातावर हात ठेवून गप्पा बसून राहणार नाही. गुरुजी कुठे निघालात? गुरुजी विनायकला सोडवायला. थांबा थांबा, हेच तर हवंय त्या ब्रिटिशांना. विनायकने मला केवळ तुम्हाला सावध करण्यासाठी इथे पाठवले. तुम्ही इथून कुठेही जाऊ नका. तू स्वतःचा जीव धोक्यात घालून इथवर आलायस याचा अर्थ निश्चितच तुझ्या मागावरही कोणीतरी असेल. मला केवळ काळजी वाटली म्हणून मी इथवर आलो. तुम्ही असे करा, तुम्ही पळ काढा. तुम्ही या शहरापासून दूर कुठेतरी निघून जा. ते माझ्या योजनेमध्ये आहेच. गुरुजी, गुरुजी. आता हे स्थान देखील सुरक्षित राहिले नाही. मी म्हणालो ना, चौताळलेला नाग घ्या. माग काढत इथवर आलाच तर. चला 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 गुरुजी, नको. काय करतोस तू? तुला कळत नाहीये का? त्यांनी सर्व बाजूंनी या जागेस वेढले आहे. गुरुजी चला चला, हे आता लढून पराभूत होण्याची वेळ नाही. ऐका माझा प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी यांच्या स्वाधीन होणार नाही. गुरुजी, माझ्याकडे एक कल्पना आहे, माझे ऐका. नाहीये तिथे. हे थांब, पकडा त्याला. तो बघ, तो बघ. Open the door!
साहेब, ही काय पद्धत म्हणायची? दार कशासाठी ठोठावताय आणि एवढ्या सकाळी कशासाठी आलात आपण? Where's your nephew? Call him or we'll drag him out. पण बाळदादा झोपला असेल. I don't want any excuse. Understand? Stop it! बाळ, How dare you? हाऊ डेअर यू. बाळ, आतापर्यंत दुस्साहस करून आमच्या घरात घुसलाच होता, आता आमच्या कुटुंबातल्या लोकांवर हात उचलताय. अजून किती नीचपणा करणार आहात? I knew you would come in front of me after seeing your loved ones being tortured. हा संपूर्ण देश हेच माझे कुटुंब आहे. तुम्ही कुठेही अत्याचार करा, हा बळवंत तुमच्या वाटेत उभाच असेल तुम्हाला रोखायला. आणि बाळ, तू नेमकं काय केलंयस? हे का सोबताय तुला? मी काहीही केलेले नाहीये. Don't lie. You traitor. Don't you dare call me traitor. Every drop of my blood flows with pride for my country. Your actions and activities show that. You're a colleague of Vasudev Phadke. And as per our law, he's a criminal. So indirectly, you too happen to be a criminal. मिस्टर डॅनियल, फडके गुरुजी आणि आमचे जुने ऋणानुबंध आहेत. माणुसकी विसरलेल्या तुमच्यासारख्या इसमाला ही नाती कळायची नाही. तुमच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही. तुम्ही इथून काढता पाय घ्या. Wait. Where were you this morning? मी नेहमीप्रमाणे चालायला गेलो होतो 1-2 आळ्यांपलीकडे. You are lying again. Mr. Govind, today our team had gone to grab Vasudev Phadke. We had almost managed to catch him, but this man, your nephew, helped him escape. बाळ, अरे यांच्या आरोपात काही राम नाही काका. विनाकारण बिनबुडाचे आरोप करतायत. मिस्टर डॅनियल, आधी सिद्ध करा, मग बोला. We found this rags of yours there. And we know this is yours. गुरुजी, तुम्ही आता इथून पळ काढणे महत्वाचे आहे. माझ्याकडे एक योजना आहे. मी तुमचे हे मुंडासे बांधून इथून पळून जातो. तुम्ही माझी ही घोंगडी घ्या आणि विरुद्ध दिशेला पळा. काही अंतर पळून झाल्यावर मी माझा हा सदरा एखाद्या झाडाला टांगून ठेवतो, जेणेकरून पोलिसांना असं वाटेल की तुम्हीच आहात आणि ते माझा माग काढतील. आणि तुमच्यावरून लक्ष विचलित झाल्यामुळे तुम्हाला परागंदा होण्यास अधिक वेळ मिळेल. परंतु असे करण्यामध्ये तुझ्या जीवास धोका आहे. नाही गुरुजी, सरडाई जितक्या चतुराईने चकवू शकणार नाही तितक्या चतुराईने मी चुकवीन त्यांना. पण तुम्ही आता इथून निघा. सतर्क रहा.
Constable, check this. Sir, it fits. See, this is yours. Do you want any other evidence?